नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपले स्वागत आहे. या आधीचे भाग चॅनलला अपलोड केलेले आहे, तर ते तुम्ही बघू शकता. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. जेवण झाल्यानंतर वर जात असताना तिने सेजलला पुढे पाठवलं आणि ती देवच्या रूमकडे वळली. नॉक करू की नको विचार करत होती. देव आत काम करत होता. त्याला डोअरजवळ कोणीतरी आहे असं जाणवलं, म्हणून तो डोअर ओपन करायला गेला. मैथिलीचं नॉक करणं आणि त्याचा डोअर ओपन करणं एका वेळीच झालं. तिने त्याच्या डोक्यावर नॉक केलं. समोर देवच्या डोक्याला नॉक केलेलं पाहून मैथिलीने स्वतःवर शिव्यांची बरसात केली. सॉरी सॉरी, घाबरून तिने म्हटलं. मैथिलीला त्याला असं अचानक समोर बघून तिला त्याला काय बोलावं ते कळतच नव्हतं. ते मी मी थँक्यू म्हणण्यासाठी आली होती. व्हॉट? देव नकडून म्हणाला. ते सॉरी. रिलॅक्स, टेक अ डीप ब्रेथ. देव तिची गडबड पाहून म्हणाला. मैथिली शांत बसून डीप ब्रीथ घेत होती. नाव गो अहेड. द थँक्स फॉर येस्टरडे अँड सॉरी फॉर टुडे. एवढं बोलून मैथिली परत तिथून पळत जाऊ लागली. 1 मिनिट, देव म्हणाला. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. देव म्हणाला, आय वॉन्ट युअर हेल्प. मला तुझी मदत हवी आहे. फॉर व्हॉट? मैथिली म्हणाली. लेट्स कम विथ मी. माझ्यासोबत चल. मैथिली म्हणाली, कुठे? नो मोर क्वेश्चन. येस्टरडे यू रिक्वेस्टेड फॉर हेल्प. आय केम राईट. नाव इट्स युअर टर्न. काल तू मदतीसाठी विनंती केली होती आणि मी आलो होतो. आता तुझी बारी आहे. देव. ओके, मैथिली नाईलाजाने म्हणाली. देव तिला बाहेर घेऊन आला. त्याने तिच्या साईडचं गेट ओपन करून तिला आतमध्ये बसवलं आणि कार स्टार्ट केली. मैथिली फर्स्ट टाइम असं बाहेर आली होती. तिच्या हार्ट्सबीट्स वाढले होते. ती मनातच विचार करू लागली, हा मला कुठे घेऊन जात आहे आणि मलाच का घेऊन जात आहे? कुठे नेऊन सोडलं तर मी परत कसं येणार? ती ओव्हर थिंक करत होती. नो ओव्हर थिंकिंग, तिने स्वतःला मनातच बजावलं आणि तिने तिच्या विचाराला ब्रेक दिला. देव म्हणाला, वी आर गोइंग फॉर कॉफी शॉप. आपण कॉफी शॉपमध्ये जाणार आहोत. तिचे हावभाव पाहून तो म्हणाला, आय हॅव अ हेडॅक. माय फ्रेंड वॉज सपोज्ड टू कम बट ही हॅड अन एमर्जन्सी सो ही कुड नॉट कम. सो आय आस्क यू. मला हेडेक होतोय. माझा फ्रेंड येणार होता, पण त्याला एक इमर्जन्सी आल्यामुळे तो येऊ शकला नाही, म्हणून तुला घेऊन आलो, असं देव म्हणत होता. मैथिली म्हणाली, ओके. कॉफी शॉप आल्यावर त्याने गाडी थांबवली. देव म्हणाला, कम. त्यांनी फ्री टेबल पाहून तिथे बसून घेतलं. सर, वेटर म्हणाला, ऑर्डर 2 कॉफी, 1 स्ट्रॉंग ब्लेंडेड अँड युअर्स. तो मैथिलीला विचारला. मैथिलीकडे पाहून त्याने विचारले. नो, आय डोंट वॉन्ट. मैथिली म्हणाली. वाय? आय जस्ट हॅड लंच. माझं आत्ताच जेवण झालं, असं मैथिली म्हणाली. ओके. हाऊ मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स यू हॅव. किती वर्षाचा अनुभव आहे तुला? कन्व्हर्शन स्टार्ट करत देवने विचारलं. मैथिली म्हणाली, 1 इयर. वेअर आर यू फ्रॉम. तू कुठून आहेस? महाराष्ट्र. व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन. तुझं शिक्षण काय झालं आहे? मैथिली म्हणाली, MBA. मैथिलीला इंटरव्ह्यूला आल्यासारखी फिलिंग येत होती. तो प्रश्न विचारत होता, ही आन्सर देत होती. काही वेळाने दोघे शांत बसले. बोलण्यासारखं काही नव्हतंच. बाहेर बघत मैथिली बोलली, निघायचं का? येस. देवने कार स्टार्ट केली आणि दोघे क्वार्टरला परत आले. मैथिली तिच्या रूममध्ये गेली आणि देव त्याच्या रूममध्ये. आज त्याच्या विलाला शिफ्ट होणार होता. त्याचा बेस्ट फ्रेंड त्याला भेटायला येणार होता. त्याचा बेस्ट फ्रेंड वरुण हा जर्मनीमध्ये त्याच्याच कंपनीमध्ये लीगल डिपार्टमेंटमध्ये होता. आता तो देवसोबत परत काम करणार होता. आधी ते दोघे सोबतच काम करायचे, पण देवला 1 वर्षासाठी इंडिया ब्रांचला पाठवले होते. देव संध्याकाळी त्याच्या विलाला पोहोचला. त्याच्या विलाचं रिनोव्हेशन नुकतंच झालं होतं. सगळं फ्रेश वाटत होतं. तो सगळं चेक करून निवांत येऊन बसला. थोड्या वेळाने वरुण आला. हे ब्रो. वरुण म्हणाला, आफ्टर लॉंग टाइम मॅन. देव म्हणाला. दोघांनी हक केलं. हाऊ आर यू मॅन. आय एम गुड देव. हाऊ अबाउट यू. वरुण, आय एम गुड टू. थँक्स.
देव म्हणाला, की हाल है, सब कुशल मंगल? ऑल गुड मॅन. त्यांच्या मस्त गप्पा रंगल्या आणि विषय लग्नावर येऊन पोहोचला. फिर कब करेगा शादी? वरुणने विचारलं. देवने कपाळावर अंगठा रब केला. मॉम पीछे पड़ी है यार, हमेशा बायोडेटा लाती है. तो कर लेना, क्या दिक्कत है भाई? वरुण म्हणाला. उन्होंने मुझे 6 months दिए हैं. वो क्यों? शी गिव मी 2 options. पहला मेरे चॉइस से, नहीं तो उनकी चॉइस से. देव, तो दिक्कत क्या है? मुझे एक लड़की के लिए सॉफ्ट कॉर्नर है. मुझे वो पसंद है. आई एम फॉलिंग फॉर हर. देव म्हणाला. ये तो बहुत अच्छा है. कौन है वो? है ऑफिस में, रिक्रूटमेंट डिपार्टमेंट में. तो क्या दिक्कत है भाई? उसे डेट करो ना. शी डज नॉट नो अबाउट माई फीलिंग्स. देखा जाए तो 2-3 टाइम्स वी मेट, पर वो मुझे डर के भाग जाती है. उसे आज जबरदस्ती अपने साथ लेके गया था. वो कुछ ज्यादा बोली ही नहीं. मैंने जो सवाल किए उसके आंसर उसने दिए, बस. फिर हम क्वार्टर आ गए. ओ, उन्हें पूछ के तो देखो, वरुण ने कहा. हाउ कैन आई आस्क हर? वो मुझसे डरती है और वो मुझसे बहुत छोटी भी है, नादान है. मुझे नहीं लगता वो मानेगी. देव, ऐसा कुछ नहीं है. तू ओवर थिंक कर रहा है. गिव योर 100%. तुम प्यार से हैंडल करो. उन्हें डेट करो, उनके साथ टाइम स्पेंड करो, उसका नेचर समझो. वो भी तुम्हें फील करेगी, देखना. वैसे तुमने वो डायलॉग सुना ही होगा, कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो वो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. आई विल डू समथिंग. 6 months ओनली आय हॅव. देव असं म्हणत मैथिली थोड्या वेळाने सेजलकडे आली. अगं, कुठे होती तू? सेजलने विचारलं. ते बाहेर. मैथिली, बाहेर? इथे कोणाला ओळखते तू बाहेर जायला? सेजल, मी देवसोबत गेले होते. काय? देव सरांसोबत? कसं काय? सेजलने म्हटलं. मैथिलीने तिला थोडक्यात सांगितलं. हो, असं आहे तर कॉफी डेट. हा, मस्त. तुम्ही डेट करता का? सेजलने असं विचारलं. अगं, काही पण काय बोलते? असं काहीच नाहीये. मैथिली, मग कसे आहेत देव सर? कुठपर्यंत आलं काम? एखादी किस झाली असेलच, हो ना? सेजलने खेचत विचारलं. हे काय बोलते तू? कॉफीसाठी गेल्यावर कोणी तसं कशाला करेल? मी चालले माझ्या रूममध्ये. तू काही पण बोलतेस. मला नाही बोलायचं तुझ्यासोबत. मैथिली, अरे रुक, मी मजाक करत होते. रुक जा बहन. सेजल तोपर्यंत मैथिली निघून गेली होती. या मुलीचं अवघड आहे रे देवा. कसं होईल हिचं काय माहिती? सेजल वर बघत म्हणाली. मंडेला वर्क फ्रॉम ऑफिस असल्यामुळे मैथिलीने लवकरच आवरलं. पहिल्या दिवशी उशीर नव्हता करायचा तिला. मैथिलीनं टीम ऑफिसच्या बसने ऑफिस आले. खूप मोठं होतं जर्मनी ब्रांच. सगळे ते ऑफिस कॅम्प्स बघत होते. कॅम्पस बघून झाल्यानंतर सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जमा झाले. कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंग सुरू झाली. मिस अहुजा, वरुण आणि देव कॉन्फरन्स हॉलमध्ये आले. देवला बघून सेजलने मैथिलीला धक्का मारला. मैथिलीने रागात सेजलकडे बघितलं. त्याने सुद्धा मैथिलीकडे बघितलं, पण तिने त्याला इग्नोर केलं. त्याने आता काय झालं या अविर्भात तिच्याकडे बघितलं. आज जर्मनी टीमकडून इंडियन टीमसाठी वेलकम पार्टी होती. संध्याकाळी सेकंड हाफ नंतर ऑफिस बंद होतं. सगळे क्वार्टरवर परत आले. संध्याकाळी त्यांना ऑफिसची बसने घेऊन जाणार होते. मैथिली आणि टीम तयार होऊन खाली आले. ऑफिस बसने त्यांना व्हेन्यूवर ड्रॉप केलं. तिथे सगळे टीम होती. सोबतच देव सुद्धा होता. जर्मनी टीमने इंडियन टीमचं वेलकम केलं आणि सगळ्यांना त्यांचे न्यू वर्कसाठी बेस्ट विशेस केले आणि पार्टीला सुरुवात झाली. सर्व एकमेकांची ओळख करून घेत होते. एकमेकांना डान्ससाठी, ड्रिंकसाठी विचारत होते. डान्स, ड्रिंक, फूड एन्जॉय करत होते. मैथिलीला असं वातावरण आवडत नव्हतं, पण हे मेडेंटरी होतं म्हणून ती आली होती. सेजल नवीन फ्रेंडसोबत गप्पा मारत होती. मैथिली तिच्या बाजूला थांबून शांतपणे ऐकत होती. कोणी काही विचारलं तेवढंच ती आन्सर करत होती. तिथलं वातावरण थंड होतं आणि जशी रात्र होत होती तशी थंडी वाढत होती.
मैथिलीने जॅकेट घालून सुद्धा तिला थंडी वाजत होती. पण लेट नाईट पार्टी असल्यामुळे क्वार्टरला पण जाता येणार नव्हतं. पार्टी झाल्यानंतर बस निघणार होती. ती टाइमपास म्हणून इकडे तिकडे बघत होती. तिला तिथे देव दिसतो. तो वरून डिस्कस करत असतात प्रोजेक्ट मॅनेजर सोबत. देवला त्याच्यावर नजर फील होते म्हणून तो त्या दिशेला बघतो. त्याला मैथिली दिसते. त्याने बघितल्यावर ती लगेच दुसरीकडे बघते. तेवढ्यातच सेजल मैथिलीसाठी वाईन घेऊन आली. मैथिली, हे घे, तुला थंडी कमी लागेल. सेजल, थँक्स सेजू. मैथिलीने एक ग्लास संपवलं. दुसरा ग्लास घेत, हे मला जवळजवळ करत आहे. बाय द वे, हे काय आहे? मैथिली, वाईन. सेजल, काय? वाईन? मैथिली, अरे इकडे सगळे घेतात, आपण घेतलं तर काही हरकत नाही. सेजल मैथिलीला हळूहळू थंडी कमी वाजत होती आणि हळूहळू नशा चढायला लागली होती. सेजू, मला आणखी दे ना ते, मैथिली अडगळत म्हणते. सेजलने नाही मध्ये मान हलवली. तिला पण थोडी थोडी चढली होती. नाही चिनू, ही दारू आहे आणि शराब सेहत के लिए हानिकारक है. ते SRKच्या मूवी लागायच्या आधी दाखवतात, म्हणून तू नको घेऊ, हानिकारक आहे हे. सेजल म्हणाली, मी नाही घेणार. मैथिली, देव आणि वरुण ड्रिंक काउंटरला ड्रिंक घेत घेत बोलत होते. देव नेहमी मैथिलीकडे बघत होता म्हणून वरुणने देवची नजर फॉलो केली. तो वो है भाभीजी. वरुण म्हणाला, व्हॉट भाभीजी, सिरियसली? रिस्पेक्ट देव, रिस्पेक्ट. वही है, वो ड्रिंक कर रही है शायद. उनको सूट नहीं हुआ तो? वरुण म्हणाला, उसने पहले ड्रिंक किया होगा, ऐसे ही तो नहीं कर रही होगी ड्रिंक. वैसे भी मेरा ध्यान है उस पर. नथिंग विल हॅपन. देव तोपर्यंत त्याच्याकडे एक मुलगा आला. हे, हाय ब्युटिफुल लेडीज, माय नेम इज ॲलेक्स. आय एम ऑल्सो वर्किंग इन रिक्रुटमेंट डिपार्टमेंट. ॲलेक्स, हाय ॲलेक्स, दोघी एकटाच. कॅन वी हॅव डान्स प्लीज? ॲलेक्स म्हणाला. मैथिलीकडे बघून विचारतो. मैथिलीचा हात त्याच्या हातात देत सेजल म्हणते, शुअर शुअर. सेजल तो मैथिलीला डान्स फ्लोअरवर घेऊन जातो. तो डान्स करायला लागतो. मैथिलीचा हात त्याच्या हातात घेऊन तिच्या पाठीवर हात ठेवून डान्स करतो. मैथिलीला या सगळ्याची सवय नसते. तिला नशेत सुद्धा अनकम्फर्टेबल वाटतं. मला नको करायचं, मला नको, प्लीज, मैथिली म्हणाली. त्याला ती काय बोलते कळत नव्हतं. व्हॉट? आय डिड नॉट गेट यू. ॲलेक्स तोपर्यंत देव तिथे येतो आणि मैथिलीचा हात पकडून तिला खाली घेऊन येतो. तुम्ही माझा परत हात पकडला? ती देवकडे बघत म्हणते. तुमने ड्रिंक किया है इसलिए. देव तिला घेऊन वरून कडे घेऊन येतो. तुम्ही माझ्या सेजूलाच पाहिलं का? मैथिली देवकडे बघत म्हणते. सेजू? वरुण म्हणाला. हर फ्रेंड, हर नेम इज सेजल. वो वहाँ है, वो ड्रिंक कर रही है, उसको यह लेकर आओ. वरुण म्हणाला. वरुण सेजल जवळ गेला. मला पण जायचंय. नो, वो सेजल को लेके आएगा. तब तक तुम ये लो. देव लिंबू पाणी तिच्या हातात देतो आणि म्हणतो, नाही नाही, मला नाही पाहिजे. सेजू कहती है शराब जानलेवा है. देवने कपाळावर अंगठा रब केला. तोपर्यंत वरुण सेजलला घेऊन आला. चिनू बघ ना, याने माझा ग्लास घेतला. सेजल, चिनू, ये किस बच्चे का नाम है? वरुण इकडे तिकडे बघत म्हणाला. वरुण, इट्स हर निकनेम. देव सांगतो. हळूच वरुणला म्हणतो, तू मला म्हणाली शराब जानलेवा आहे आणि तू ड्रिंक करत होती. तू खोटं बोलते. आता मला पण पाहिजे. मैथिली तिला कंप्लेंट करतच म्हणाली. वरुण देवच्या कानात, देव, इनको बहुत चढ़ गई है, इनको क्वार्टर भेज दे. इन दोनों ने वहाँ कुछ गड़बड़ किया तो प्रॉब्लम हो सकता है. बेटर विला पे लेके जाते हैं. देव म्हणाला. बात तो सही कर रहे हो तुम. देव मैथिलीचा अन वरुणने सेजलचा हात पकडून त्यांना बाहेर घेऊन आले. तुम्ही कुठे नेत आहात आम्हाला? मैथिलीने देवकडे बघून विचारलं. क्वार्टर, देव म्हणाला. मैथिलीला समोर बसवले. वरुण अँड सेजल मागे बसले. देवने कार स्टार्ट केली. सेजल वरुण सोबत भांडत होती मराठीतून.
वरून पंजाबी असल्यामुळे त्याला मराठी समजत नव्हतं. तो इरिटेट होऊन देवला म्हणाला, क्यों बोला भाई इसको लाने के लिए? कितना बोलती है ये? इसने आज मुझे पागल कर देना है. देव समोर बघून हसत होता. मैथिलीला जास्त झाल्यामुळे तिला झोप येत होती. ती काचेवर डोकं टेकवून झोपली होती. देव तिच्याकडे बघत बघत ड्राईव्ह करत होता. वरुण आणि सेजल भांडत होते. वरुणने कंटाळून सेजलला मोठ्याने म्हणाला, शांत शांत हो जा मेरी माँ, नहीं तो तुम्हें यहाँ ठंड में नीचे छोड़ दूंगा. वरुण म्हणाला. सेजल गाल फुगवून कट्टी म्हणून हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसली. सगळे विलाला पोहोचले. सिक्युरिटी गार्डने मेन गेट उघडलं. देवने गाडी पार्क केली आणि मैथिलीला साईडचं गेट ओपन केलं. ती शांत झोपली होती म्हणून त्याने तिला उचलून घेतलं. उचलून घेतल्यामुळे मैथिली जागी झाली. मैथिली देवकडे बघत होती. देवने मैथिलीला त्याच्या रूममध्ये आणले. वरुणला सेजलसोबत गेस्ट रूममध्ये जायला सांगितलं. देवने मैथिलीला बेडवर झोपवले आणि किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी लिंबू पाणी आणले. टेक दिस मैथिली. मला नाही घ्यायचंय ते. मला तुम्ही कुठे घेऊन आला? हे क्वार्टर नाही आहे. मला वाईन पाहिजे. दिस इज द वाईन. वाईन चाहिए थी ना तुम्हें? हां हां, खरंच? सो स्वीट ऑफ यू. ती ते हळूहळू लिंबू पाणी वाईन समजून पित होती. मैथिली क्विक. हो, पण हे लेमन सारखं लागत आहे. लेमनची पण वाईन असते का? मला मला कसं तरी होतंय. मैथिली क्या हो रहा है? मला मळमळ म्हणायचं आत तिने त्याच्या अंगावर ओमेट केलं. देवच्या जॅकेटवर तिने वोमेट करून ठेवलं. सॉरी सॉरी, कुछ नहीं हुआ है. तुम यही रुको, मैं आता हूँ. देव तसंच वॉशरूममध्ये धावत गेला. त्याने त्याचं जॅकेट काढून डस्टबिनमध्ये टाकलं. चेंज केलं. तिच्यासाठी स्पॉन्ज, टॉवेल आणि पाणी घेऊन आला. त्याने तिचा चेहरा टिश्यूने साफ केला. स्पॉन्जने परत तो पुसून घेतला. तिला जॅकेट काढायला सांगितले, पण तिने ते जमत नव्हते म्हणून त्याने ते काढून दिले. ते काढून देताना ती एकटक त्याच्याकडे बघत होती. तिचं जॅकेट नी लेंथ होतं म्हणून तिचा ड्रेस दिसत नव्हता. त्याने जॅकेट काढल्यानंतर तिचे गोरे गोरे हात त्याला खूप सुंदर वाटले. त्याला ती ब्लॅक कलरमध्ये खूप सुंदर भासली. मैथिलीची नशा आणखी कमी झाली नव्हती. ती एकटक त्याच्याकडेच बघत होती. वाय आर यू स्टेरिंग मी? देव म्हणाला. तुमची बियर्ड खूप क्यूट आहे, मैथिली म्हणाली. देव मनातच, अशी कॉम्प्लिमेंट कोण देतं? आय एम गोइंग टू किचन, यू टेक अ रेस्ट. तुम्ही किचनमध्ये का जात आहात? मैथिलीने विचारलं. आय वॉन्ट कॉफी. कॉफी? मैथिली जरा मोठ्याने आठवत म्हणते. देव मागे वळून बघतो आणि विचारतो, यू वॉन्ट? तिला आठवलं तसं ती म्हणते, कॉफी डेट, किस, आणि स्वतःच्या ओठांवर हात ठेवते. देवला काहीच कळत नाही. तो तिच्या जवळ जातो. व्हॉट हॅपन? फिरसे वोमेट? मैथिली नाही मध्ये मान हलवते. देन डेट, किस, ती परत म्हणते. देवला काहीच कळत नाही. व्हॉट्स रॉंग विथ यू? ती तेच तेच रिपीट करते म्हणून देव तिला पकडतो आणि हलवतो. होश में आ जाओ. देवचा चेहरा तिच्या जवळ आल्याने ती त्याला एकटक बघते आणि त्याच्या फेसवरून हात फिरवते. तिचा हात त्याच्या ओठावर येऊन थांबतो आणि ती म्हणते, किस. देव मनातच, कल तक तो ये मुझे देख के डरती थी, आज क्या हो गया? कॉफीला गेल्यावर डेट करून किस केलीच नाही. व्हॉट? देव म्हणाला. सेजू म्हणते कॉफीसाठी गेल्यावर किस करतात. ऐसा कुछ नहीं होता है. तुम सो जाओ. यू नीड सम रेस्ट. आय विल बी बॅक. मला एकटं नको, प्लीज तुम्ही इथेच थांबा ना. मैथिली त्याला हात धरून बेडवर बसून बेडच्या दुसऱ्या साईडला त्याचा हात पकडून देवकडे बघत बघत झोपी जाते. रात्रीचे 1 झाल्यामुळे देवला पण बसल्या जागी झोप लागते. तो झोपेतच बेडवर झोपून जातो.